अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिन्तामणि गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। काही वेळ नामस्मरण आणि आजच्या विषयाकडे बोलूया। श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमन नारायण स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवर आत्ता जे उपस्थित आहेत, जे नमस्कार म्हणतायत, गुरुदेव दत्त म्हणतात, त्या सगळ्यांना आणि यूट्यूबवरती हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना माझ्याकडून प्रेमपूर्वक नमस्कार, सस्नेह नमस्कार। कालप्रमाणेच आजही थोडासा तांत्रिक काही प्रॉब्लेम झाल्यामुळे, रेंज फ्लक्च्युएट होत असल्यामुळे आज 6 वाजता आपण सुरू करू शकलो नाही। 15 मिनिटं बरोबर कालच्याप्रमाणे आज सुद्धा थोडा वेळ पुढे गेलेला आहे। तरीही कालपर्यंत आपण या उपक्रमाच्या अंतर्गत बरीच जण सहभागी आता होत आहेत हळूहळू। सगळ्यांना नमस्कार। सगळे लिहित आहेत नमस्कार। सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार। ज्या दिवशी जे विशेष असेल त्या दिवसाचं स्मरण काही ना काहीतरी करावं या न्यायाने रामनवमीला आपण रामप्रभूंबद्दलची चर्चा पाहिली। हनुमान जयंतीला हनुमंताला आपण अक्कलकोट स्वामींच्या बद्दल चर्चा पाहिली। पण आपला जो मूळ विषय चालू आहे उपासना, आणि त्या उपासना विषयाच्या अंतर्गत आपण बद्धाची लक्षणं पाहिली, मुमुक्षुत्वाची लक्षणं पाहिली, साधक कोणाला म्हणायचं याची चर्चा आपण पाहत होतो। आणि कालच्या दिवशी आपण चैत्र वद्य त्रयोदशी असल्यामुळे आपण काल अक्कलकोट स्वामींचं अवधूत स्वरूप कसं आहे आणि त्यांच्या अतर्क्याशा लीला, त्यांचा अधिकार आणि त्यांचं पुण्यस्मरण कालच्या दिवशी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण केलं या माध्यमातून। आता आज आपण आत्तापर्यंत बघत असलेल्या विषयाच्या थोडा पुढचा विषय पाहायचा। परवा एक प्रश्न असा उपस्थित केला होता किंवा एक मुद्दा आपला असा चालू होता की आपण जी काही उपासना, जे काही नामस्मरण, जी काही साधना, जी काही भगवत भक्ती करतो त्याचं क्रेडिट फक्त आपण नोंद करून ठेवत असतो, त्याची जमेची बाजू आपण फक्त लिहून ठेवत असतो किंवा ती कुठेतरी बॅक ऑफ माइंड आपल्या असतं। पण आपल्याकडनं नकळतपणे, जाणते अजाणतेपणे, ज्ञात अज्ञातपणे डेबिट होत असतं आणि त्याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे। म्हणून एक ओवी आपण चर्चेला अशी घेतली होती की सावध दक्ष तो सावध,
जो सावध असतो नित्य, जो दक्ष असतो आपल्या उपासनेच्या बद्दल, पाहे नित्यानित्य विवेक, नित्य काय राहणार आहे अनित्य काय राहणार आहे याचा विवेक ज्याच्या ठिकाणी आहे, आणि संग त्यागुनी एक सत्संग धरी, संग सर्वात्मना त्याज्य हा सचेत त्यक्तून न शक्यते. तर योग वसिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांचा आणि वसिष्ठांचा संवाद आहे, त्याचाच साधारण भाव या ओवीमध्ये आलेला आहे की वसिष्ठ मुनी रामचंद्रांना सांगताना सांगतात की संग सर्वात्मना त्याज्य हा, संग सोडावा सर्वथा. दत्त महात्म्यातली ओवी सोपी सांगतो आपल्याला, संग सोडावा सर्वथा हे न घडे तत्वता, परी साधूचा संग करिता भवव्यथा हरेल, असं टेंबे स्वामी महाराज लिहितात. म्हणजे संग सर्वात्मना त्याज्य हा, संग हा पूर्णतः सोडा. आता काहीच कुठल्याच गोष्टीचा संग करू नका असं जर आपण म्हटलं तर संग सर्वात्मना त्याज्य हा सचेत त्यक्तून न शक्यते, तर ते अजिबात शक्य होत नाही. मग जर करायचंच असेल तर कोणाचा संग करायचा, तर ते सोपं ट्रान्सलेशन, सोपं भाषांतर करून टेंबेस्वामी दत्त महात्म्यात लिहिताना लिहितात, संग सोडावा सर्वथा हे न घडे तत्वता, परी साधूचा संग करिता भवव्यथा हरेल. जर सत्संग, इतर कुठला संग करायचाच नाही आणि जर करायचाच असेल तर सत्संगती जर करता आली तर भवव्यथा हरेल, हाच भाव नेमका इथं आहे. म्हणून ऐसा संशय उठला निस्पृह तो साधक झाला. जो निस्पृह झाला, परवा आपण याच्यावरती, काल नाही परवा आपण याच्यावरती चर्चा पाहिली, जो निस्पृह झाला, ज्याला आता कुठलीच कामना शिल्लक राहिली नाही, निस्पृह तो साधक झाला. जो निस्पृह झाला तो साधक झाला. साधक कुणाला म्हणायचं? ज्याला आता कुठलीही अपेक्षा नाही, निरपेक्ष आहे. स्पृहा म्हणजे इच्छा, आकांक्षा, कामना ज्याच्या ठिकाणी, निस्पृह ज्याला आता काहीही स्पृहा नाही, इच्छा नाही. हे गुरुचरित्र मी वाचतोय पण यातनं मला काहीतरी मिळवायचं आहे, नाही. हे दत्त महात्म्य मी वाचतोय पण यातनं मला काहीतरी मिळवायचं आहे, ही कामना ज्याच्या ठिकाणी नाही. मी अमुक अमुक तीर्थक्षेत्राला जाईन पण माझी ही मनोकामना पूर्ण होऊ दे, अजिबात ज्याच्या मनात नाही. मी जाईन तर सेवा भावनेनं जाईन, मला माझ्या देवतेचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून जाईन, मला माझ्या दत्तगुरूंच्या लीला वाचायच्या आहेत आणि त्यामध्ये तल्लीन व्हायचं आहे, तद्रूप व्हायचं आहे, म्हणून मी ही लीला, ती कृती करेन, पारायणादी, जपजाप्यादी. जो निस्पृह झाला, निस्पृह तो साधक झाला. त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की, अशी एक शंका, आशंका परवाच्या भागात आपण बोलता बोलता व्यक्त केली. ती अशी होती की सांसारिक माणूस आपलं घर, गृहस्थी, प्रपंच सोडून, घरदार सोडून तर जाऊ शकत नाही. ज्याला जबाबदारी म्हणतात, मुलं बाळं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, आपला चरितार्थ चालवणं आहे, समाजामध्ये आपल्याला जगायचं आहे. मग एकदम परमार्थ करायचा आहे, अध्यात्म करायचं आहे, साधना करायची आहे, उपासना करायची आहे, भक्ती करायची आहे, याचा अर्थ हे सगळं सोडा आणि निघा, असा त्याचा अर्थ आहे का? म्हणून इथे एक आशंका, अशी एक शंका निर्माण केली आहे की ऐसा संशय उठला निस्पृह तो साधक झाला. जो एक, अशी सगळ्या बाकीच्या शंका उठल्या पण एक शंका शिल्लक राहिली, निस्पृह आहे तो साधक झाला. त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. संसारिकाला त्याग घराचा करता येत नाही, रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या टाळून अध्यात्म करता येत नाही. मग रिस्पॉन्सिबिलिटी ज्याच्या खांद्यावरती आहे, ज्याच्या खांद्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत, मग अशा संसारिकाला साधक म्हणता येणार नाही का, अशी एक आशंका या ठिकाणी निर्माण केली आहे, उत्पन्न झालेली. त्याचं उत्तर फार छान आहे. त्याचं उत्तर असं आहे, ते म्हणाले की सन्मार्ग तो जीवी धरणे. जो सन्मार्ग आहे, ज्या एका मार्गानं जायचं आयुष्यात ठरवलं आहे की या मार्गानं गेल्यानंतर माझ्यावरती माझं इष्टदैवत कृपा करेल, हा सत्य मार्ग आहे. त्या मार्गानं जायचं एकदा ठरवल्यानंतर सन्मार्ग तो जीवी धरणे. पुढे उत्तर दिलं, अनमार्गाचा त्याग करणे. म्हणजे जो वाईट दुसरा मार्ग आहे, जो आपल्याला अधःपतनाला नेईल. सांसारिकांनी काय करायचं आहे, प्रापंचिक जीवानी काय करायचं आहे, तर जो सन्मार्ग आहे त्या सन्मार्ग तो जीवी धरणे, त्याच्यावरती दृढनिश्चयानं त्या मार्गावरतून मार्गक्रमण करायचे आहे. आणि अनमार्गाचा त्याग करणे, सन्मार्ग सोडून जे जे मार्ग असतील त्या अन्य सर्व मार्गाचा त्याग करणे, अनमार्गाचा त्याग करणे.
सांसारिका त्याग येणे प्रकार ऐसा. सांसारिक जो जीव आहे, प्रापंचिक जो जीव आहे, त्याला इतका सोपा विषय सांगून ठेवला संत महात्म्यांनी की सन्मार्ग जो आहे त्या मार्गावरती एकदा एक पथ ठरला, एक मार्ग ठरला आयुष्यात, या मार्गानं मला जायचं आहे. दत्त महाराजांची कृपा मिळवायची आहे, प्रभू रामचंद्रांची कृपा मिळवायची, आपापलं जे इष्टदैवत आहे त्याची कृपा मिळवायची आहे, तर मी या मार्गानं जायचं ठरवलं आहे. सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, अन्य जे माझे जे मार्ग आहेत त्याचा त्याग करणे, सांसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. आता इथे एक फार छान सूचना रामदास स्वामी आपल्याला देतात. ते म्हणतात, कुबुद्धी त्यागे विण काही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही ऐसा आहे. इथं ते स्वच्छ आणि स्पष्ट निर्वाळा देतात. जिथपर्यंत आमच्या बुद्धीचे दोन प्रकार आहेत, एक सद्बुद्धी आणि कुबुद्धी. कुबुद्धी त्यागे विण काही, कुबुद्धीचा त्याग झाल्याशिवाय कसं असतं की आपण शरीराच्या पातळीवर एखाद्याचं काहीतरी प्रत्यक्ष कोणाला तरी इजा करणं, एखाद्याला काहीतरी दगाफटका करणं किंवा एखाद्याला काहीतरी अशा कृतीमुळं त्याला दुखावणं, हे शारीरिक पातळीवरचं आहे. पण त्याची सुरुवात कुठून होते तर ती इथून होते. म्हणून आमचे परमश्रद्धेय आप्पा अनंतराव आठवले त्यांच्या एका पुस्तकात असं वर्णन करतात, बहुतेक मनोबोधाच्या पुस्तकात असं वर्णन त्यांनी केलं आहे परमपूज्य आप्पांनी, वरदानंद भारतींनी, की आधी विचार, मग पक्केपणा आणि मग कृती, असा चढता क्रम आहे म्हणाले. आधी विचार येतो, मग त्या आधी विचार, मग पक्केपणा आणि मग कृती. कुठल्याही गोष्टीत आपण पहा, पहिल्यांदा दुपारची वेळ झाली आहे, 4:30-5 आहेत, 6 वाजलेत, चहा घेऊया का, विचार आला. आल्यानंतर कोणीतरी दुसरा म्हणतो आत्ता नको, 5:30 झालेत, 6 नंतर बघू. मग सर्वानुमत 6चं ठरलं. म्हणजे विचार आधी येतो, मग त्यातला पक्केपणा होतो आणि पक्केपणा झाल्यानंतर त्या दृष्टीने कृती म्हणजे हालचाल सुरू होते. म्हणून हा चढता क्रम आहे, आधी विचार, मग पक्केपणा आणि मग कृती. तसं एखाद्याच्या विषयी वाईट करायचं आहे किंवा एखाद्याचा शारीरिक पातळीवरती जेव्हा ते कर्म वाईट आपण करतो, त्याला दुखावण्याचं असेल किंवा काही जे काही कृती घडतात, आपण समाजात पण पाहतो, गटागटांमध्ये पाहतो, व्यक्तिसमूहांमध्ये पाहतो, नातेसंबंधांच्यात पाहतो, तेव्हा त्याची सुरुवात ही शारीरिक पातळीवर हे नंतर येतं, ते स्थूल भावनेनं आहे, त्याची सुरुवात इथून होते. म्हणजे आधी विचार येतो, कुबुद्धी, त्या बुद्धीतली जी एक कुबुद्धी आहे, त्या कुबुद्धी म्हणजे वाईट बुद्धी जागृत होते आणि त्या वाईट बुद्धीतून विचार होतो, तो विचार पक्का होतो आणि पक्का झालेल्या विचारातून मग कृती वाईट घडते. म्हणून इथे एक आणि तेच त्याच्याबरोबर दुसरं रिफ्लेक्शन, चांगले विचार, सद्बुद्धी, चांगले विचार येतात की माझ्या आयुष्यामध्ये हा मला खूप चांगला वेळ देवाने दिलेला आहे, या वेळेचा सदुपयोग जर मला करायचा असेल, या वेळेला जर सत्कारणी जर मला लावायचं असेल, आयुष्यात मी आत्तापर्यंत माझा पुष्कळसा काळ वाया घालवला आहे आणि तो खरंच वाया गेला आहे. तासनतास व्हॉट्सॲपचे मेसेज पाहण्यात आणि ते डिलीट करण्यात खूप वेळ गेलेला आहे. फेसबुकचे पुष्कळ मेसेजेस पाहण्यात आणि खूप, मी या ग्रुपवरती पण आहे, मी त्या ग्रुपवरती पण आहे, मी तो ग्रुप जॉईन केला आहे, मी हा ग्रुप जॉईन केला आहे. काही मंडळींना त्याची इतकी क्रेज असते की त्याच्या व्यतिरिक्त ते बोलतच नाहीत. हां, आमच्या त्या ग्रुपवरती ते आलं आहे, आमच्या या फेसबुकच्या या अकाउंटवरती ते आलं आहे किंवा काय तत्सम ज्या काही चर्चा असतात ते त्याच्यातच, ते म्हणजे जग आहे. फेसबुकचे पेज लाईक केले आणि पुष्कळ फेसबुक पेज जॉईन केले, पुष्कळ फेसबुकवरचे ग्रुप जॉईन केले, ज्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. ध्यान, मी आणि समाधान ग्रुप झाला, लाईक केलं, फॉलो केलं. आधी ध्यान आपण लावतोय का, उगाच तिथल्या पोस्ट घ्यायच्या, त्या कॉपी पेस्ट करायच्या, त्या इकडे व्हॉट्सॲपवरती पाठवायच्या. कित्येक सारा वेळ आमचा आयुष्यातला फेसबुक, व्हॉट्सॲप, आणखीन गोष्टी किंवा अन्य अनाकारण अशा गोष्टी. मग कुठेतरी सद्बुद्धी म्हणजे आधी हा विचार करायचा, हा वेळ कुठेतरी देवाने चांगला सत्कारणी लावायला दिला आहे. आत्तापर्यंत कधी केलं नाही, पण बसतो तरी खरं, 10 मिनटं बसूया तरी खरं, 21 वेळा घोरात कष्टोत्तरण स्तोत्र म्हणून बघूया तरी खरं. आत्तापर्यंत वेळ नाही हो, यानंतर अमुक आहे, त्यानंतर तमुक आहे, त्यानंतर तमक आहे, मग रात्री असं आहे, मग काय ऑफिसमधलं काम आहे, मग काय असं आहे. अशाच आशयाची वाक्य आपण बोलत असतो. पण आता ती देवानी वेळ दिली की इशी, मम्मा आणि निनी घरात फक्त बसून खायचं, झोपायचं, आपली काही अन्य कामं आहेत ती करायची आणि मग जो उरलेला वेळ आहे
तो सत्कारणी लावायचा. जशी कुबुद्धी आहे तशी सद्बुद्धी. सद्बुद्धीचा वापर काय करू शकतो की आहे या वेळेमध्ये आधी विचार, मग पक्केपणा, मग कृती. हे दोन एकमेकाला मिरर इमेज असल्यासारखे. इकडे कुबुद्धी, इकडे सद्बुद्धी. दुर्बुद्धीनं विचार पक्का, दुर्बुद्धीचा विचार डोक्यात आला तो पक्का झाला की तशी कृती होणार, आणि सद्बुद्धीचा विचार आला तो पक्का झाला की कृती घडणार. आता इथे एक सोपं आणि साधं एक गोष्ट सांगतात समर्थ. ते म्हणतात कुबुद्धी त्यागे विण काही. कुबुद्धीचा त्याग केल्याशिवाय सुबुद्धी लागणार नाही. एका म्यानेत जशा दोन तलवारी बसत नाही तसे एकतर कुबुद्धी असतो म्हणजे दुर्बुद्धीनं तरी जीवन जगत असतो, नाही तर सद्बुद्धीने तरी जीवन जगत असतो. कुबुद्धी त्यागे विण काही. कुबुद्धीचा त्याग पूर्णतः केल्याशिवाय सद्बुद्धी लागणार नाही, सुबुद्धी लागणार नाही. आणि पुढे म्हणतात संसारिका त्याग पाही ऐसा आहे. त्याग जर सांसारिक जीवनात, प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांना जर कुठला करायचा असेल तर दुर्बुद्धीचा त्याग करायचा, सद्बुद्धीचा अंगीकार करायचा, आणि मग काय करायचं, प्रपंच वीट मानिला, प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. प्रापंचिकांनी घरदार सोडून जायची आवश्यकता नाही म्हणाले. प्रापंचिकांनी उठलं आणि हिमालयात गेलो, उठलं आणि आणखीन कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर जाऊनच पारायणं पोथ्या पुराणं वाचत बसलो, घरदार सोडलं, रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या आपल्या जबाबदाऱ्या टाकून कुठेतरी गेलो, हे देवाला सुद्धा आवडणार नाही, हे सद्गुरूंनाही आवडणार नाही, हे गुरु तत्वाला मुळीच आवडणार नाही. मग त्याने काय करावं, दुर्बुद्धीचा त्याग करावा, सद्बुद्धी अंगीकार करावा, आणि महत्वाची गोष्ट काय करावी तर प्रपंचाचा त्याग नाही करायचा, प्रपंची वीट मानिला. एक दृष्टांत मी आपल्याला या निमित्तानं आजच्या दिवशी ठेवतो. उत्तम पंचपक्वान्न वाढलेलं आहे, खाणाराही चांगला खवय्ई आहे. आमचे गुरुजींचे गुरुजी उदाहरण सांगायचे कीर्तनामध्ये. आणि खूप जेवला, आग्रह चाललाय, घ्या घ्या खीर घ्या, घ्या अजून श्रीखंड घ्या, घ्या भजी घ्या, अमकं घ्या, तमकं घ्या, पुरणाची पोळी घ्या. पंचपक्वान्न केलेलं आहे आणि तो अगदी खाणारा खवय्या होता. तोही खातोय खातोय खातोय. ज्याला मराठी भाषेत एक जुन्या भाषेत एक शब्द होता, आता लोक खूप सोफेस्टिकेटेड काटा चमचा असं जेवतात त्यामुळे त्यांना ते तितकं कळणार नाही, पण ज्याला अगदी शब्दप्रयोग असा केला जायचा की तोंडात बोट घातलं तर इथे ओ पर्यंत लागलंय, म्हणजे आता इथे आत बोट घातलं तरी इथपर्यंत श्रीखंड आलंय असं म्हणायचे लोक. म्हणजे थोडक्यात आकंठ भरलंय, आता बस, आता नको. इतक्या पातळीवरती जाऊन जेवला एखादा. पण काहीतरी झालं. जेवण झाल्यानंतर ते दृष्टांत सांगायचे, दृष्टांतापुरता घ्यायचा असतो, आणि वमन झालं, उलटी झाली. त्या अन्नातनं वमन म्हणजे उलटी झाली, आणि सगळं जे काही आत प्रकरण घेतलेलं होतं 15-20 मिनटं ते सगळं बाहेर पडलं. आता उलटी बाहेर झाल्यानंतर, उलटीत बिभत्सरस म्हणतात याला, थोडं ऐकून ठेवा. ते सगळं श्रीखंड, भजी, ते बाकीचे पदार्थ, फ्लॉवरची भाजी, ते सगळे दिसायला लागलं ते आत पोकारी झाल्यानंतर. आता जर एखादा शहाणा म्हणाला की थोड्या वेळापूर्वी हेच तुम्ही 20 मिनिटापूर्वी सगळं आनंदाने घेतलं होतं, हे तुमच्याच पोटातनं खाली बाहेर पडलंय, घेता का आता आत? तुम्हाला ऐकायला सुद्धा कसं तरी वाटेल, किळस आल्यासारखं वाटेल. इथे संतांनी म्हणलं वमलिया अन्ना, वमिलिया अन्ना ते न घे रसना. वमन केलेलं अन्न ज्या रसनेनं आधी त्याचाच वावा, किती छान आहे, काय छान पुरणपोळी आहे, वाह, काय हा लाडू झालाय, वा रे वा, काय ही बासुंदी आहे, ज्या जिभेनं त्याच पदार्थाचं कौतुक केलं होतं काहीच मिनिटापूर्वी, हो फार नाही 10 मिनिटापूर्वी, 10च मिनिटापूर्वी पोटात गेल्यानंतर ते आता त्याला चांगलं वाटेन असं वाटायला लागलं, आणि त्याच्याच पोटातनं आणि त्याच्याच ओठातनं म्हणजे तोंडातनं बाहेर पडलंय. आणि एखादा जर म्हणाला घेता का आता परत त्यात, तर जसं तो माणूस ते वमिलिया अन्ना न घे रसना, तसं आपणच आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी, पंचकर्मेंद्रियांनी प्रापंचिक जीवनातले सगळे उपभोग घेतो, पण ज्या वेळेला आपल्याला कळतं की हे वमिलिया अन्ना न घे रसना, जसं वमन केल्यानंतर त्या अन्नाला पुन्हा जसं जिव्हा स्वीकारत नाही, तसं आपणच एकदा कळलं की या विषयाच्या उपभोगातनं आपल्याला शाश्वत असं सुख मिळणार नाही, हे वमन केल्यानंतर पुन्हा जसं जिव्हा पुन्हा ते अन्न घेत नाही, त्याला वैराग्य असं म्हणतात. तसं प्रापंचिक जीवनात जगत असताना आपण कितीही
उपभोग भोगले तरी मी तिथे असता कामा नये. म्हणून इथे शब्दप्रयोग केला की प्रपंची वीट मानिला. प्रपंचाबद्दलचं प्रेम निर्माण झालं की देव आपल्यापासून लांब होतो. आणि प्रपंचात राहायचं, तो प्रपंच छान करायचा, पण तो तो खूप छान आहे आणि ते म्हणजेच माझं जीवन आहे असं वागता कामा नये. म्हणून प्रपंचाविषयीचा वीट आला पाहिजे आणि विषयाचा त्याग झाला पाहिजे मनापासून. तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. मग या 2 स्टेप्स आपल्याला 2 पायऱ्या सांगून ठेवल्या की कुमार्ग सोडा, सन्मार्ग धरा, कुबुद्धी सोडा, सद्बुद्धी धरा. आणि त्याच्यानंतरची पुढची 3री स्टेप सांगितली की वीट प्रपंचाचा येऊ द्या आणि विषयांचा मनापासून त्याग घडू द्या. 60-60, 70-70, 75 वर्षाचं वय झालं, अजूनही जर हा 12-12 आणि 15-15, 10-10 गुलाबजाम आवडीनं खात असेल तर कुठेतरी वाटू द्या ना. आयुष्यात मी केलं ना 70 वर्ष, खूप खाल्ले हो गुलाबजाम, खूप खाल्लं श्रीखंड, खूप खाल्ली बासुंदी, खूप खाल्ल्या पुरणपोळ्या, खूप भजी वडे, सगळं खूप खाल्लं. 50-70 वर्षापर्यंत 40-50 वर्ष केला ना, आनंद उपभोगला ना. कुठेतरी आता मला 55-60 नंतर आता नको का वाटायला त्याविषयी. मनापासून जेव्हा निवृत्ती होते तेव्हा त्याला वैराग्य असं म्हणतात. म्हणून इथे शब्दप्रयोग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग, की ज्याला प्रपंचाचा वीट निर्माण होतो आणि विषयांची मनापासून पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय याविषयीची पंचविषयांची निवृत्ती मनापासून जो करतो त्याला, त्या प्रापंचिकाला परमार्थ मार्ग करायची बुद्धी निर्माण होते. आता इथे काय काय गोष्टी करायच्या आहे, कशा कशाचा त्याग करायचा आहे प्रापंचिक जीवानी, साधकानी, ज्याला साधक म्हणून घ्यायचंय त्यांनी. तर म्हणाले त्याग घडे अभावाचा, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनैही शनैही. ही ओवी तर फारच सुंदर आहे, फारच सुंदर आहे. या ओवीचा मतितार्थच फार मजेदार आहे. अभावाचा त्याग झाला पाहिजे. ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला साधना करायची आहे, ज्याला भगवत भक्ती करायची आहे, तो भाविक असलाच पाहिजे. त्याच्या ठिकाणी चित्तात जर भावाचा अभाव असेल, वाक्य फार छान सांगतो आपल्याला, चित्तामध्ये हृदयामध्ये भावाचा अभाव झाला की ईश्वरी कृपेचा प्रभाव कळेनासा होतो. म्हणून भावाचा अभाव होऊ न देणे हे साधकाचं पहिलं काम आहे, उपासक म्हणून घेणाऱ्याचं पहिलं काम आहे. ज्या दिवशी त्याच्या चित्तातला भाव कमी होतो त्याच्या डोळ्यात देवासाठी कधी पाणी येत नाही, त्याच्या चित्तात पूजा करताना कधी आनंद होत नाही, उलट ते उरकायचं आहे कसं तरी म्हणून त्याला वाटतं. त्याच्या चित्तात देवदर्शनाला गेल्यानंतर चला झालं, चला पुढे चला. भावाचा अभाव असला की कृती आत्मीयतेने होत नाही, ओलाव्याने होत नाही. म्हणून पहिला बोध फार छान केलाय, त्याग घडे अभावाचा. अभाव असता कामा नये, तो भाविकच असला पाहिजे, त्याच्या चित्तात भाव असला पाहिजे. भावो ही विद्यते तस्मात भावो ही कारणम. भावची दृढ झाला हरिसन्निध त्याला. ज्याचा भाव दृढ झाला त्याच्यावरतीच परमेश्वर शक्ती कृपा करते. किंवा आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कितीतरी प्रमाण भाव या विषयावर एक स्वतंत्र बोलता येईल एवढा मोठा विषय भाव हा. त्यामुळे पहिली गोष्ट हीच लक्षात ठेवायची आहे, आम्ही सर्वांनी साधक भूमिकेतून ज्यांना साधना करायची आहे, भगवत भक्ती करायची आहे, उपासना करायची आहे, उपासक म्हणून घ्यायचं आहे, त्याच तो अभाविक असता कामा नये. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा. त्याच्या मनात आपण करत असलेल्या कृतीबद्दल सारखी साशंकता, हे मी केलंय खरं पण हे देवांपर्यंत पोचलंय का, त्याची दत्तगुरूंनी नोंद घेतली आहे का, देवाला कळलं का, मी एवढी पारायणं केली, गजानन महाराजांनी त्याची नोंद घेतली का, शिर्डी साईनाथांनी त्याची नोंद घेतली का, अक्कलकोट स्वामींनी त्याची नोंद घेतली का, मी एवढा 1 लाख जप केला त्याची. अरे आपण कशाला ती काळजी करायची, तुम्ही घेतलं त्याच वेळेला त्यांना ते कळलं. श्रीपाद चरित्रामृतात फार सुंदर वाक्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ असं म्हणतात शंकर भटांना की प्रत्येक जीवाकडनं साधना करून घेताना मी त्याच्या ठिकाणच्या मीला प्रेरणा देतो आणि मीच त्याला आवडीच्या देवतेच्या उपासनेला त्याला लावतो आणि त्याच्या इष्टदेवतेच्या उपासनेतून ती उपासना माझ्यापर्यंत येऊन पोचती होते. याचा मतितार्थ फार शुद्ध आणि स्वच्छ आणि अतिशय स्पष्ट आहे की
ती जी फायनल अथॉरिटी आहे, ज्याला परमेश्वर, त्याने प्रेरणा दिल्याशिवाय आपल्याकडनं काहीही घडत नाही. मग मी करता आलोच कुठे? मी काहीतरी करतोय हा भाव आलाच कुठे? मग त्याने नोंद घेतली की नाही घेतली ही शंका तरी काय येते? त्यानेच आपल्याला प्रेरणा दिली म्हणून आपल्याकडनं हे घडत आहे. टिंबे स्वामी म्हणतात, करता करविता दत्त तत्पदी ठेवोनी चित्त वासुदेव येथ निमित्त चरित ऐकोत संत हे. मी फक्त निमित्ताचा धनी आहे. दत्त महाराज माझ्याकडनं हे करून घेत आहेत. टिंबे स्वामी महाराज म्हणतात, अख्खा दासबोध लिहून झाला आणि शेवटी कोणीतरी समर्थानं म्हणालं, काय तुम्ही केवढं लिहिलंय हे, किती बारीक निरीक्षण आहे तुमचं, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही दासबोधात किती सुंदर वर्णन केलं आहे. ते सगळं ऐकल्यानंतर एखादा हुरळून गेला असता. एक 2-4 काव्य केली आणि फेसबुकवर टाकली आणि त्याला कोणी लाईक केलं आणि कोणी जर कमेंट केली नाही तर तो तडफडतो, चरफडतो. कारण ते आपल्याकडनं झालं आहे, थोडी त्याची दखल घेतली पाहिजे. एखाद्याने छान गाणं पेश केलं आणि त्याला कोणी लाईक केलं नाही, त्याला मनापासून आवडलं पण चुकून लाईक करायचं राहिलं, कमेंट करायची राहिली की तो लगेच चरफडतो. माझ्या केलेल्या कृतीची दखल नाही कोणी घेतली. हे व्यावहारिक जीवनात आहे त्यामुळे ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण परमार्थिक जीवनाच्या बाबतीत जर विचार केला, परमार्थिक सत्तेतनं जर विचार केला, तर समर्थांसारख्यांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिल्यानंतर, एवढ्या पानांचा ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांना कोणीतरी जेव्हा म्हणलं एवढं तुम्ही लिहिलं, तेव्हा ते म्हणतात की समर्थांचं वाक्य की सकल करणे जगदीशाचे. काय ओवी आहे पहा, सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वचे काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सगळं करणं जर रामरायाच्या इच्छेने घडतं, सगळं झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट, कृती आणि कृती, श्वासानंतरचा पुढचा श्वास हे जर त्या परमशक्तीच्या इच्छेने घडतं, तर सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे, म्हणजे ह्या मानवानी केलंय कवित्व, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. हे असलं अप्रमाण बोलणं बोलू नका, सगळं देवच करतोय तर हे सुद्धा देवाकडनंच देवा, यात माझं काही नाही. हा मुद्दा का ठळकपणे सांगितला? कारण संशयी वृत्तीसारखी असते. माझं हे पोचलं का, मी केलेलं पोचलं का, माझं ते असं झालं का. आपण आपलं कर्म करत राहूया, त्याची नोंद योग्य वेळेला घेणारा तो बसलेला आहे समर्थ. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. एकनाथ महाराज म्हणाले, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सकल आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तो सगळं जाणतोय. म्हणून इथे शब्द फार महत्वाचा आला, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा. कधीही आपल्या चित्तातला भावाचा अभाव होणार नाही, याचं नक्की लक्षात घेतलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, संशय कुठल्याही पद्धतीचा चित्तात नाही. मी करतोय हे देवापर्यंत पोचतंय ना, अशी शंका आली की तिथनं विषय संपला. त्या ठिकाणचं केलं गेलेल्या कर्माचा विषयच संपला. मी करतोय हे माझ्या परमेश्वरापर्यंत पोचत आहे, किंबहुना हे करतोय ही त्याचीच प्रेरणा आहे आणि तोच माझ्याकडनं हे करून घेतोय, एवढा दृढ भाव असला पाहिजे. म्हणून भाव घडे, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनैही शनैही. शनैही शनैही म्हणजे सावकाश सावकाश, एकदम पी हळद आणि हो गोरी असं होत नाही परमार्थात किंवा कुठल्याही क्षेत्रात. हळूहळू, शनैही शनैही. एकदम अभाविक असू तर हळूहळू भावना दृढ होत जाईल. संशय एका झटक्यात सगळे जातील नाही, हळूहळू हळूहळू ते संशय दूर होतील, हळूहळू अज्ञान नष्ट होत जाईल. शनैही शनैही, सावकाश सावकाश. ऐसा सूक्ष्म अंतरत्याग, म्हणून अंतस्त्याग बहिस्त्याग. हा अंतत्याग उभयास घडे सांग. उभयास म्हणजे जो प्रापंचिक जीव आहे तो सुद्धा या पद्धतीने अंतत्याग करू शकतो आणि जो संन्यास ज्यांनी घेतलाय विधिवत तो सुद्धा. म्हणून उभयास घडे सांग, ऐसा सूक्ष्म अंतत्याग. अंतत्याग हा या पद्धतीने दोघांना शक्य आहे. जो गृहस्थी आहे त्याला शक्य आहे आणि जो संन्याशी आहे, बाकायदा संन्यासी, ज्याने रितसर संन्यास घेतलाय त्याला अंतत्याग घडणं शक्य आहे. निस्पृहास बाह्य त्याग विशेष असे. जो निस्पृह झाला आणि घरदार सोडून बाहेर पडला त्याला बाह्य त्याग होऊ शकतो. आता इथे फार महत्त्वाचं सांगितलं, संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही, नित्य नेम श्रवण काही त्यागे विण. जो संसारी जीव आहे
त्याला ती भगवी वस्त्र घालता येणार नाहीत, कमंडलू माळा कमंडलू हातात धरता येणार नाही. म्हणून इथे परवापासून दोन विषय सांगितले, एक अंतत्याग आणि एक बहिस्त्याग. शरीरातील वस्त्र सुटली, हा टी शर्ट आहे तो टी शर्ट काढला त्याच्याऐवजी छाटी आली, किंवा पायात चप्पल घालत होतो त्याच्याऐवजी खडावा आली. संग आहेच कुठल्या तरी गोष्टीचा, फक्त त्याचं स्वरूप बदललं. मग त्याच्या उलट आहे की आहे त्याच वस्त्रांना धारण केलं, आहे तीच साधनं वापरली, पण आतून विरागी झालं. अंतत्याग, त्याला एक शब्द प्रयोग आहे, आसक्ती आणि अनासक्ती. आता कुठल्याही गोष्टीची आसक्ती नको, जे आहे ते ठीक आहे, ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. जे पण मला आहे, रंगावधूत महाराजांचं फार सुंदर वाक्य याच्यावरती सांगतो, जो प्राप्त है वो पर्याप्त है. फार सुंदर वाक्य, जो प्राप्त है वो पर्याप्त है. जे मला परमेश्वर कृपेने आणि माझ्या भाग्यानी, माझ्या प्रारब्धानी, माझ्या नशिबानी मला मिळालंय, जे पण मिळालंय, जो प्राप्त है वो पर्याप्त है. अधिक 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 अशी जर वांछा करीत गेलो तर आपलाच ऱ्हास उपासनेचा, साधनेचा, भगवत भक्तीचा आपला त्यात होत जातो. म्हणून आसक्ती नको, अनासक्ती. आता या सगळ्याचा क्लायमॅक्स पॉईंट आपल्याला एक सांगतो, या सगळ्याचा एक सर्वात वरची एक गोष्ट सांगतो. हे सगळं आत्तापर्यंत आपण असं केलं पाहिजे, आपण असं केलं पाहिजे, आपण असं केलं पाहिजे अशी चर्चा झाली की नाही. आता आमचे टेंबेस्वामी महाराज काय अधिकार संपन्न आहेत पहा. ते ही गोष्ट दत्त महाराजांच्यावरच सोडतात. आत्ता जेवढी काही चर्चा पाहिली, टेंबेस्वामींचा एक अभंग आहे. काल एकाने मेसेज केला होता, बुवा एखादा अभंग पण म्हणा. तर नक्की म्हणतो, काल पण म्हटला होता स्वामींचा जयकार. तर दत्त संप्रदायात त्याची चाल वेगळी आहे. त्यात असं म्हणतात, दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू तरी मी आनन मागे तुझसी निर्धारुनी मानसी. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी. असा एक अभंग आहे. आता आमच्या बुवांनी त्याला लावलेली चाल आहे, दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी. तरी मी आनन मागे तुझसी निर्धारुनी मानसी. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी. काय मागितलं महाराजांनी दत्तांपुढे? स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे. स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे. आता शब्द आहे का? अनासक्तीने मी वागावे, अनासक्तीने मी वागावे. ऐसे मन वळवावे, दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी. पुढे असं म्हटलं, विवेक आणि सर्व सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती तुझे हाती आहे. यास्तव आता तू लवला आहे, स्वपदी मन रमवावे. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी. दत्ता शेवटचं मागणं मागितलं, विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे. दोन डोळे कुठले? विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे. वासुदेवा निर्मल देहे
जेणे त्वत्पदी राहे निसा गम सागमध गमधनी धम गजानी सागम सागमध गमधनी धनी सा विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे. विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे. वासुदेवा निर्मल देहे जेणे त्वत्पदी राहे. तुझ्या चरणाशी राहण्याचं सद्भाग्य दे. ते देवांवरती सोपवलं की मी सद्बुद्धीने वागावं. सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे. तो त्याची कमांड मी तुझ्या हातात दिली आहे. त्याचं सूत्र मी तुमच्या चरणावरती सोडलं आहे. त्याचं जे माझ्या या देहरथाचे जे दोरी आहे ती तुमच्या हातात दिली आहे. विषय संपला. सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे. यास्तव आता तू लवल आहे. स्वपदी मन रमवावे. मी मन रमवतो नाही, तूच तुझ्या चरणाविषयी चरणाच्या ठिकाणी माझं मन रमू दे. आणि शेवटी म्हणतात पहिले म्हणतात स्मरण तुझे मज नित्य असावे. तुझं नित्य स्मरण दे. भावे तव गुण गावे. तुमचं निरंतर गुणगान गाण्यासाठी वाणीला स्फुरण द्या. आणि अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे. मी अनासक्त व्हावं. इथे अंतत्याग आणि बहित्यागाची चर्चा आली म्हणून आता हा विषय सांगितला. अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे. आणि शेवटी म्हणलं विवेक, सत्सत विवेक. बुद्धी म्हणजे सत्सत विवेक हा एक डोळा आणि सत्संगती हा एक डोळा. विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे. काय गंमत महाराज लिहितात बघा. जर तुम्ही सत्सद विवेक बुद्धी ठेवली, हा जर डोळा नीट वापरलात तर तुमच्या लक्षात येतं की सत्संगाशिवाय तरणोपाय नाही. म्हणून सत्सद विवेक बुद्धीने विवेक धरला की सत्संगती, आणि सत्संगतीत राहिलात की सतत मला काय नेमकं हिताचं आहे आणि काय अहिताचं आहे. सत्संग श्रवण केला, सत्संगात रममाण झालात, सद्ग्रंथांचं वाचन करून सत्संग केलात की सत्संगतीचा डोळा धरला की सद्विवेक जागृत होतो. आणि सद्विवेक जागृत झाला की सत्संग करावासा वाटतो. याचा अर्थ हे दोन्ही डोळे उघडे राहिले पाहिजेत. सद्विवेक बुद्धी जागृत राहिली पाहिजे. सद्विवेक तो डोळा उघडा राहिला पाहिजे आणि सत्संगती हा डोळा उघडा राहिला पाहिजे. हे दोन्ही डोळे उघडे राहिले की सद्विवेक बुद्धीचा डोळा उघडा आहे, सत्संगतीचा डोळा उघडा आहे. विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय बा आहे. हे दोन डोळे उघडे राहिले की वासुदेवा निर्मल देहे जेणे त्वत्पदी राहे. वासुदेव हा निर्मळ होऊन तुमच्या चरणावरती राहू दे. अनंत जन्मीचे मळ आहेत वासनांचे, विकारांचे, दुर्बुद्धीचे, ते सगळे तुम्हीच नष्ट करा आणि हे तुम्हीच माझ्याकडनं करून घ्या. काय सुंदर भाव आहे. म्हणून साधकाचं लक्षण या पद्धतीचं इथं आलं. आता थोडंसं तात्विक चिंतन झाल्यानंतर आजच्या दिनविशेषाकडे थोडक्यात वळूया. कारण हा फेसबुक लाईव्हचा भाग झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासांनी मंदिरात कीर्तनाला नारायण स्वामींच्या जायचं आहे. त्यामुळे इच्छा जरी किती असली तरीसुद्धा थोडंसं आवडतं हे घेतलंच पाहिजे. बरीच जणं उपस्थित आहेत, बरेच जणं दिसत आहेत. आमचे अभयदादा मुनीश्वर आहेत कोल्हापूरहून, बरेच जणं उपस्थित आहेत. बऱ्याच जणांना सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं नावं घेऊ शकत नाही. श्रीधर स्वामींचा मठ आहे कोल्हापूरला, खूप छान आहे. सगळ्यांना नमस्कार. आजच्या दिवशी आजचं जे दिनविशेष आहे, देवापुढे ठेव. आजचं जे दिनविशेष आहे त्या दिनविशेषाची थोडीशी चर्चा आणि थांबूया. 7:10 कमी आहेत मला कल्पना आहे. सगळ्यांना घरात दिवाबत्ती करायची असेल, अन्य काही गोष्टी असतील, पण आजचं दिनविशेष केलंच पाहिजे. आज एक गोष्ट आपल्याला पुढे ठेवायची आहे की साधक अवस्थेतून सिद्धावस्थेला गेलेले महात्मे, त्यांचा आज चर्चा केली पाहिजे. त्यांचं स्मरण आजच्या या फेसबुक लाईव्हमधनं नक्की सगळे मिळून करूया. 15 ऑगस्टला 1922 साल 15 ऑगस्ट ही तारीख
त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे जेऊर. त्या जेऊर पन्हाळ्याच्या पुढे जेऊर नावाच्या गावात श्रावण महिना चालू होता आणि श्रावणातली वद्य तिथी चालू होती. वद्य अष्टमी म्हणजे कृष्णाष्टमीचा दिवस होता. कोल्हापुरात राहणारे एक सद्ग्रस्त दत्तात्रय नाव त्यांचं, त्यांची बायको, तिचं नाव मंजाबाई, भैरूजी बुराण यांची ती मुलगी, आणि त्या भैरूजी बुराणांची ती मुलगी मंजाबाई तिचं नाव, आणि दत्तात्रय हे त्या मंजाबाईचे पती. तर प्रसंग असा आहे की त्या मंजाबाई ज्या आहेत त्या मंजाबाई बाळंतपणासाठी आपल्या माहेरी आलेल्या आहेत. त्या गावाचं नाव आहे जेऊर आणि पन्हाळ्यापासून थोडंसं पुढे कोल्हापूरच्या इथे आपल्या माहेरी ती मंजाबाई बाळंतपणासाठी आले. कृष्णाष्टमीचा दिवस आहे आणि सगळे वाट पाहतात की आता मंजाबाईच्या उदरी काय संतती जन्माला येते. आणि या मंजाबाईनं एका दिव्य अशा तेजस्वी बालकाला जन्म दिला. हा जो मुलगा होता हा विलक्षण तेजस्वी, म्हणजे याच्या अंगकांती तेजपुंज होती. दिसणं असणं अतिशय बहारीचं होतं. लहान जन्माला आल्यानंतरच हा कोणीतरी दिव्य बालक आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशीच जन्म झाला. आनंदाला पारावार उरला नाही. कोल्हापुरातनं सगळी मंडळी त्या पोराला मुलगा झाला या आनंदाने बघायला म्हणून आली. लहानाचा मोठा होऊ लागला. काही महिनेच अंगावरचं दूध पिऊन झालंय नाही झालंय लहानाचा, अगदी लहान काही महिन्याचाच असताना दुर्दैवानं या पोराचं मातृछत्र हरपलेलं आहे. ही जी मंजाबाई आहे तिचं निधन झालं. आणि मग आता काय करायचं, तर हे जे आजी आजोबा होते या आजी आजोबांनी या पोराला थोडंसं सांभाळलं. आपल्या आजोळी लहानाचं थोडंसं मोठं केलं. आणि मग त्याच्यानंतर मात्र प्रसंग असा झाला की लहान वयामध्ये याला पुन्हा आपल्या आजोळी राहणं तर शक्य नव्हतं, म्हणून कोल्हापूरला या बाळाला पाठवलं. आता हा कृष्णाष्टमीच्या दिवशी पोरगा जन्माला आला, पण याचं नाव मोहन, गोपाळ वगैरे असं काही ठेवलं नाही. कृष्णाचं काही नाव ठेवलं नाही. याचं नाव ठेवलं शंकर. याच्या वडिलांचं नाव दत्तात्रय. आता आडनाव पण सांगून टाकतो. या पोराचं नाव शंकर ठेवलं. याच्या वडिलांचं नाव होतं दत्तात्रय आणि याचं आडनाव होतं, या पोराचं आडनाव होतं चिले. म्हणजे नाव असं झालं, पूर्ण नाव असं झालं शंकर दत्तात्रय चिले, असं याचं नाव झालं या बालकाचं. आजोळ सगळं लहानपणी तिकडे, आजोळी बालपण सगळं लहानपण तिकडे गेलं. पण जसा जसा मोठा व्हायला लागला तसं तसं कोल्हापुरामध्ये याच्या वडिलांनी दत्तात्रय चिले यांनी या पोराला आपल्या घरी बोलावलं आणि कोल्हापुरात शनिवार पेठेमध्ये यांचं जे घर होतं, राहतं घर, तिथं हा पोरगा लहानाचा मोठा व्हायला लागला. आता जे प्राथमिक शिक्षण या पोराचं जे होतं ते तिथल्या खाजगी शाळेत कोल्हापुरातल्या झालं या शंकरचं. आई गेल्याचा जो एक धक्का होता त्यामुळे जरा अबोल असा स्वभाव, कोणाशी बोलायचं नाही, आत्मरत आत्मक्रीड, आपल्या आपल्यामध्येच तल्लीन राहायचं, आपल्या आपल्यामध्येच राहायचं, असा या पोराचा एक व्यवहार होता. पण प्रसंग असा झाला की शिक्षण घेणं सुरू होतं. पहिलं जे शिक्षण होतं ते खाजगी शाळेत, प्राथमिक शिक्षण जे होतं ते खाजगी शाळेत झालं. मग 5वी ते 7वी हे जे शिक्षण होतं ते जी विद्यालय कोल्हापुरातलं तिथं झालं या शंकरचं. त्याच्यानंतरचं जे पुढचं शिक्षण होतं 8वी ते मॅट्रिकपर्यंतचं ते पाटणकर हायस्कूल कोल्हापुरातलं तिथं सुरू झालं. हा पोरगा लहानाचा मोठा व्हायला लागला. लहानपणापासून अतिशय अबोल, कोणाशी बोलणं नाही, एक नाही दोन नाही, शाळेत कुठलाही दंगा नाही, काही नाही. आणि जर असला तर आपल्या आपल्यातच रममाण, आत्मरत आत्मक्रीड. शाळेत स्काउटचा जो बँड होता त्या बँडमध्ये बासरी वाजवायचं काम हा पोरगा शंकर करायचा. पोरं वर्गात दंगा करायला लागली की पोरंच ती खेळता खेळता विचारायचे, अरे शंकर काहीतरी बोल, काहीतरी बोल. तेव्हा असं गूढ बोलायचा. काय बोलायचे, अरे तुझ्या मनात सांगायचंय खरं, अरे तुझ्या मनात सांगायचंय खरं का साऱ्या जगात सांगायचंय. आपल्या आपल्यातच काहीतरी असं गूढ बोलल्यासारखं बोलायचा. या शंकरला स्वच्छता फार आवडायची. टापटीप स्वच्छता.
स्वच्छ राहायचं, स्वच्छ कपडे घालायचे, चांगलं राहायचं. उगाच आपली नखं वाढली आहेत, कसं तरी राहिलं आहे असं नाही. स्वच्छ, टापटीप, चांगले कपडे घालायचे. पण या सगळ्याच्या बरोबरीने एक महत्त्वाचा गुण होता की हा एकांत प्रिय होता शंकर. हा शंकर दत्तात्रय चिले हा एकांत प्रिय असा जीव. कधी कधी पोरं बोलायला लागली की मध्येच इंग्रजीमध्ये बोलायचा, नो दंगा मॅड बॅड. नो दंगा मॅड बॅड म्हणजे काय ते त्यांचं त्यांनाच कळायचं. गुढ आणि काहीही न करता कोणाला त्यांची ती भाषा कळायची नाही. करता करता शालेय शिक्षण झालं आणि थोडक्यात सांगायचं तर मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं कसं बसं. आणि मॅट्रिकच्या त्या परीक्षेच्या दरम्यान प्रसंग असा घडला की यांच्या वडिलांचं निधन झालं, म्हणजे दत्तात्रय पंतांचं निधन झालं, दत्तोपंतांचं निधन झालं. वडील वारले आणि मातृछत्र तर आधीच लहान बालवयातच गेलं होतं, पितृछत्र हरपलं. त्या सगळ्या धावपळीमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत थोडं अपयश पदरात पडलं. मग काय झालं, पंचगंगेच्या काठी, कोल्हापूरला पंचगंगा नदी वाहते, तिथे पाटील महाराज त्यांची समाधी आणि सिद्धेश्वर महाराजांची समाधी, तिथं जाऊन बसायचं. तासनतास तिथं ध्यानधारणा. 25 दिवस अखंडपणे कोल्हापुरात एकत्र स्थानबद्ध स्वतःला करून घेतलं. जसे आता आपण सगळे एकत्र एका ठिकाणी आहोत, आपापल्या घरात आहोत, तसं एके ठिकाणी खाता पिता उठता बसता साधना करायला सुरुवात केली. सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे पंचगंगेच्या काठावरती, जे कोल्हापुरातले त्यांना कल्पना आहे, किंवा जे कोल्हापूरला याच्या पुढे कधी जाल तर आपल्याला कल्पना आहे की तिथे सिद्धेश्वर बुवांचं मंदिर आहे तिथे आत. तासनतास बसावं, ते त्यांच्या अतिशय आवडीचं ठिकाण होतं. पाटील महाराज आणि सिद्धेश्वर महाराज तिथे पायाला भिंगरी लागल्यासारखं फिरायचे. मध्येच मनात आलं की जेऊरला जायचे, मध्येच मनात आलं की पैजारवाडी नावाचं एक गाव आहे तिथे जायचे, मध्येच मनात आल्यानंतर कोल्हापुरात ठाई ठाई फिरायचे. असं पायाला भिंगरी लागल्यासारखं फिरणं सुरू झालं. आणि त्या सर्वसामान्य स्थितीतून, साधक स्थितीतून, म्हणजे मुमुक्षुत्वातून साधक सिद्ध स्थितीत, मूळचे सिद्धच ते, पण त्या सगळ्या पायऱ्या आपल्या तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी सगळ्या करत करत परमसिद्ध अशा अवस्थेला ते जाऊन पोचले. आणि मग त्यांना कोणी शंकर दत्तात्रय चिले असं न म्हणता चिले महाराज, चिले महाराज, चिले महाराज असं सगळ्या कोल्हापुरात त्यांचं नाव प्रसिद्ध झालं. कितीतरी गोष्टी आहेत. कोल्हापुरात राहणाऱ्या अनेक अनेक लोकांच्या हृदयात आजही चिले महाराजांचं स्थान हे खूप अबाधित आहे. इथून पुढेही वर्षानुवर्ष अखंड राहील. चिले महाराज मनात आलं की त्यावेळेला काही दळणवळणाची साधनं नव्हती. मनात आलं की जेऊरला आपल्या आजोळी निघून जायचे, जन्मगावी निघून जायचे. मनात आलं की पैजारवाडीला, मनात आलं की कोल्हापुरातल्या कुठल्याही गल्लीत, शनिवार पेठेत, कुठेही फिरायचे, कुठेही फिरायचे. मनात आलं की टेमलाई देवी, म्हणजे ज्याला त्र्यंबोली माता म्हणतात, जिला टेमलाई देवी म्हणतात, तिथे मनात आलं की जायचं. भैरवनाथाच्या मंदिरात जायचं. मनात आलं की मसाई देवीला जायचं. मनात आलं की नरसोबाच्या वाडीला यायचं. असं ते सतत मनात येईल तिथे ते सतत वाऱ्याच्या वेगाने फिरायचे. इतकंच काय तर आणि समोरच्याने हा ओळखून वागावं. आणि भाषा सगळी ग्राम्य भाषा होती. एक लक्षात ठेवूया की सगळेच काही गोंदवलेकर महाराज, टेंबेस्वामी महाराज वगैरे या पद्धतीनं दत्त महाराज कार्य करून घेताना कधी अशा पद्धतीने नाही आहे. अतिशय ग्राम्य जीवन जगणाऱ्या लोकांना, ज्यांच्या तोंडात शिव्या आहेत, ज्यांचं वागणं कुबुद्दीनी आहे किंवा अन्य वागणं थोडं हार्ड ज्याला म्हणतात, थोडं बोलणं वागणं थोडंसं असं कठोर पद्धतीचं असतं, त्यांना ती अशी सोजवळ भाषेत सांगितलेला उपदेश कळत नाही. मग त्यांना कळेल, रुचेल, पचेल, त्यांना त्या धाटणीतनं सांगणारा, त्यांच्यासाठी सुद्धा देव कृपावंत होतो आणि त्या पद्धतीच्या माणसांची नियुक्ती करतो. आणि मग त्यांना तो आपलासा वाटायला लागतो. आणि मग त्याने शिव्या जरी घातल्या तरी त्या लोकांना काही फरक पडत नाही. आणि त्या शिव्या देता 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 अध्यात्माचं अमौलिक ज्ञान तो सिद्धपुरुष कधी देऊन जातो की जे ज्ञान गोंदवलेकर महाराजांच्या वाचनातनं आपल्याला वाचायला मिळेल, टेंबेस्वामींच्या ग्रंथातनं, पंत महाराज बाळेकुंद्रीकरांच्याकडनं जे मिळेल तेच ज्ञान देवाला सर्वत्रांची काळजी आहे, सर्व जीवांची, शहाण्यापासून अडाण्यापर्यंत. अडाणी माणसाला जर ती पुस्तकं कधी वाचणार, ते उपनिषद कधी वाचणार, त्यापेक्षा एखादा असा सिद्ध पुरुष त्यांच्यासारखंच बोलणारा, त्यांच्यासारखंच वागणारा, त्यांच्याच तिथे जन्माला घालून तो त्यांच्याकडनं ते कार्य करत असतो. म्हणून चमत्कार घडला की हे लोक
ओरडायला लागले, त्यांचा जय जयकार करू लागले, त्यांच्या नावाचा जय जयकार करू लागले. महाराज की जय. चिले देव, देव म्हटलं की चिले देव. हे दत्ताचे अवतार आहेत, दत्तात्रेयांची कृपा यांच्यावर आहेत, दत्त स्वरूप आहेत. म्हणून मनात आलं की नरसोबाची वाडी. कोणी जर गाडीवाला दिसला ते एक शिवी द्यायचे, प्रसिद्ध शिवी. काल अक्कलकोट स्वामींचं सांगितलं, त्यांची एक प्रसिद्ध शिवी होती कोल्हापूर जिल्ह्यातली. काल पण जशी मर्यादा असल्यामुळं सांगितली नाही, तसं फक्त तुम्हाला कल्पना देतो. फ फा फी फी फू फू फो, फो मधली एक शिवी त्यांची तोंडातली होती. ती आता कुठली ती तुमची तुम्ही शोधून बघा, ज्यांना माहिती आहे त्यांना नक्की कळेल. एक खणखणीत शिवी द्यायचे, जोरात शिवी हासडायचे आणि म्हणायचे, गाडी काढ, मला नरसोबाच्या वाडीला जायचं आहे. पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध असायचा नाही, दुसऱ्या वाक्याचा तिसऱ्या वाक्याशी संबंध असायचा नाही, ज्याला असंबद्ध बोलणं म्हणतात. काल अक्कलकोट स्वामींच्या बाबतीत सांगितलं, अवलियासारखं वागणं. म्हणून काल पण चिले महाराजांचा खुलासा ओघाना आलाच होता की चिले महाराज, शंकर महाराज किंवा अक्कलकोट स्वामी हे सिद्ध, गजानन महाराज हे सगळे सिद्ध पुरुष आहेत, शिर्डी साईनाथ अवलिया पुरुष आहेत. त्यांचं बोलणं एका मागोमाग एक जरी उपदेशात्मक नसलं तरी त्यांच्या याही स्वैर कथा तेषाम उपदेशाः भवन्तिताः, त्यांचं स्वैर बोलणं सुद्धा उपदेशात्मक असतं. मनात आलं, चल रे वाडीला घेऊन चल म्हटलं की कोणीतरी गाडीतनं घेऊन यायचा, नरसोबा वाडीला घेऊन यायचा आणि दर्शन झालं की त्या माणसाच्या गाडीवर बसायचं, पुन्हा कोल्हापुरात यायचं. कधी कधी कोणाला सांगायचंय, 4 व्हीलर आहे का? हां आहे. चल म्हणले, माझ्या भावाकडं भेटायला जायचं मला. आता लोकांना कळायचं नाही यांचे भाऊ कोण आणि यांना कुठं जायचं आहे. चल म्हणले, पुण्याला चल, की गाडीत बसायचं, पुण्यात जायचं. त्या काळात, आत्ता आपण 4.5-5 तास लागतात कोल्हापूर पुणे प्रवास करताना, त्यावेळेला प्रवास करताना जवळजवळ 7-8 तास लागायचे. तो जुना खंबाटकीचा घाट, मग ते उतरायचं, मग खाली खाली उतरताना जुना, आता तो बायपास झाला मुंबईचा, पण पूर्वी बरोबर त्या कात्रजच्या बोगद्यातनं खाली यायचं. कात्रजच्या बोगद्यातनं आलं की ज्याच्या गाडीत ते बसलेले असायचे, ज्याला कोणाला त्याने आज्ञा केलेली असायची, तो विचारायचा, देवा कुठं जायचं आहे? म्हणले, कुठं काय जायचं आहे? म्हणले, माझ्या भावाकडं जायचं आहे. आता भावाकडं जायचं म्हणल्यानंतर पत्ता काय, कुठं जायचं? चल म्हणले, दाखवतो तुला. कात्रजचा घाट उतरताना सुरुवात केल्यानंतर म्हणायचे, हां बस थांब, आता थांब, धनकवडी आलं. शंकर महाराजांच्या समाधीस्थानापाशी जायचे. ते चिले महाराजांचा फोटो आपण जर कधी पाहिला असेल, जसे शंकर महाराज पाय असे गुडघे वर घेऊन उग्र रूप आपण चेहरा दाढीतला बघतो अष्टावक्र, तसंच ते दोन्ही गुडघे असे वर केलेले, 2 हात असे त्याच्या पुढे केलेले, कोट घातलाय काळा, टोपी डोक्याला आणि हसरी अशी मुद्रा. अवलिया म्हणजे लांबनं जर एखाद्याने पाहिलं तर हा कोणीतरी वेडगळ माणूस आहे, हा कोणीतरी वेडा आहे असं वाटावं. म्हणून मी काल एक वाक्य सांगितलं होतं की जगात पिशाच्छ अंतरी सहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. बाह्य रूपाने पाहिलं तर त्यांना कोणीतरी कुठल्या तरी वेड्याच्या हॉस्पिटलमधनं हा माणूस आलाय की काय. हे मी आत्ता का विधान केलं, मध्यंतरी चिले महाराजांचं फेसबुकवरती एक छोटीशी क्लिप कोणीतरी प्रसारित केली होती. त्यांचा एक छोटासा एक व्हिडिओ मध्यंतरी 1 वर्षभरापूर्वी पोस्ट झाला, खूप लोकांनी पाहिला. काही जे तथाकथित जे सुशिक्षित लोक असतात ते त्याची शहानिशा न करता एका श्रद्धावंतांनी ते दाखवलं की कोल्हापुरातले एक सिद्ध पुरुष, त्यांचा एक व्हिडिओ दुर्लभ असा मिळाला आहे, तो आपण बघा, त्यांचं वागणं वावरणं पहा कसे सिद्ध पुरुष अवलिया म्हणून. तर एका प्रज्ञावंत सो कॉल्ड एका बुद्धिवंतानं असं लिहिलं होतं की हा तर माणूस फार मूर्ख दिसतोय, हा तर पूर्णपणे वेडा दिसतोय. त्या माणसाचं काही चुकलं नाही, कारण त्या ज्या कृती होत्या त्या सगळ्या वेडगळपणाच्याच होत्या. त्या हालचाली, त्या मुवमेंट, त्यांचं हसणं, त्यांचं बघणं, त्यांचं बोलणं, मध्येच तोंडावर हात ठेवणं, मध्येच काहीतरी करणं, मध्येच रडणं, या सगळ्या कृती पाहिल्यानंतर जी स्वतःला शहाणं समजून घेतात त्या माणसांना हा मूर्खपणाच दिसेल. पण हे बाह्य दृष्टीने जरी मूर्खपणाची सगळी लक्षणं असली, वेडाचार सगळा जरी दिसत असला, तरी आतून मात्र ते दत्त स्वरूप होते. त्यामुळं कधी कोणाला मनात आलं, माझ्या भावाकडे नाही, आपल्याला खास माहितीसाठी सांगतो, शंकर महाराजांच्या समाधी पुढे जाऊन तासन तास ते शंकर महाराजांना मोठा भाऊ समजायचे. चिले महाराज शंकर महाराजांना मोठा भाऊ समजायचे. काय सुसूत्रता आहे बघा ही अवलिया लोकांची. ते चिले महाराज त्या मठात जाऊन बसायचे आणि हसत चेहऱ्यावरती त्यांचा भाव काही नमस्कार करायचे, शंकर महाराजांच्या इथे नमस्कार करायचे. आत्ता धनकवडीचा जो आपण मठ पाहतो पुण्यातला, त्या धनकवडीच्या मठामध्ये, हो, कल्याणीताई लिहितात की पूजनीय चिले महाराजांविषयी अगदी काही ठाऊक नव्हते, छान सांगतात. ते ज्या गोष्टी माहिती आहेत त्या आपल्या पुढे ठेवायच्या, म्हणून तर दिनविशेषाप्रमाणे आत्ता तिथे आलोय चर्चेनंतर आपण.
आत्ता जो शंकर महाराजांचा मठ आपण पाहतोय त्याची भिंत बांधल्यानंतर ती पूर्ण बांधकाम काही ते होत नव्हतं, ते हॉल नीट होत नव्हता किंवा त्याचा जो सभामंडप होता तो नीट होत नव्हता. शंकर महाराजांची बहुतेक इच्छा नसावी, पण असं चरित्रात वर्णन आहे. अचानक एक दिवशी कोल्हापुरात महाराज म्हणाले, असंच कुणाला जे आत्ता म्हटलं तसं, चल रे पुण्याला माझ्या भावाकडे जायचंय. गाडीत बसल्यानंतर जुन्या काळातला प्रवास करत करत धनकवडीला आल्यानंतर बराच वेळ तिथे बसले समाधीपाशी. आणि असं वर्णन आहे की चिले महाराजांनी शंकर महाराजांच्या समाधीपाशी प्रार्थना केली आहे आणि सांगितलं, चिले देवांनी शंकर महाराजांच्या समाधीपाशी प्रार्थना केली आहे, दादा अहो हा पुढं सभा मंडप झाला तर लोकांना बसून तुमच्या पुढं बसून नामस्मरण उपासना करता येईल, तुमच्या छत्रछायेखाली बसता येईल, कृपा करा आणि परवानगी द्या. आता या लाडक्या धाकट्या भावानं विनंती केल्याचा परिणाम आत्ता जो आपण मठ पाहतोय पुण्याचा, ती शंकर महाराजांच्या मठात, म्हणजे बघा त्यांचंही नाव शंकर आहे शंकर महाराजांचं आणि यांचंही मूळ नाव शंकरच आहे. म्हणजे या शंकरांनी त्या शंकरांना कृपा केल्यानंतर आपल्यासारख्या दत्तभक्तांना शंकर महाराजांच्या भक्तांना धनकवडीच्या मठात जाऊन बसता येत आहे. त्यामुळे माझं जर हे म्हणण्याची प्रचिती शंकर महाराज मठात पुण्याला गेले असतील किंवा गेले नसतील तर जेव्हा केव्हा जाल तेव्हा धनकवडीच्या मठात जा. घेतल्याच्या नंतर आपण जेव्हा डावी परिक्रमा कराल तेव्हा शंकर महाराज आणि चिले महाराज एकत्र शंकर महाराजांच्या फोटोपाशी चिले महाराज एकत्र बसलेत, खाली बसलेत असे फोटो काही, किंवा चिले महाराज विश्रांतीला येऊन बसायचे ती जागा, त्यांच्या काही वस्तू शंकर महाराज मठात तिथे डावीकडे एका खोलीत ओरीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. जर गेलात तर आवर्जून बघा, तिथे तुम्हाला चिले महाराजांचे फोटो बघायला मिळतील. म्हणजे ते आपल्या शंकर महाराजांना मोठ्या भावासारखं मानायचे. त्यामुळे अवलियासारख्या कितीतरी गोष्टी शंकर महाराजांच्या चरित्रात सांगता येतील. एक विक्षिप्त अशा पद्धतीचं वागणं होतं. विक्षिप्त म्हणजे क्षणात चिडायचे, क्षणात बोलायचे, क्षणात शिव्या घालायचे. म्हणजे काय तोंडाला येतील त्या घाणेरड्यातल्या घाणेरड्या शिव्या द्यायचे, अतिशय घाणेरड्या. म्हणजे ज्यांना संसदीय शब्द म्हणता येणार नाहीत सो कॉल्ड सुशिक्षित लोकांच्या, सभ्य लोकांच्या समाजामध्ये. पण हा तेच सांगितलं मी, 2 वेळा मठ नव्हता, 2 वेळा सभामंडप जो काही होता तो बांधता त्याची भिंत 2-3 वेळा पडल्यानंतर चिले महाराजांनी सांगितलं, रुपेश चौधरी मठ पूर्ण बांधलेला पडला नाही, भिंत पडायला लागल्यानंतर महाराजांनी प्रार्थना केल्यानंतर तो झाला. त्याचा खुलासा मी आत्ता केला. अतिशय विक्षिप्त अशा पद्धतीचं वागणं, बेबंद अशी स्वैर वृत्ती, कृतक कोप म्हणजे कधी कधी लटिका खोटं, इतकं चिडायचे एखाद्याच्या अंगावरती पार त्याला मेल्याहून मेल्यासारखं वाटेल की आज देव आपल्या अंगावर का बोलले. पण त्यावेळेला नंतर हे लोकांच्या लक्षात यायला लागलं की हे जेव्हा जेव्हा शिव्या देऊन बोलतायत तेव्हा तेव्हा आपल्या कर्मगती जाळण्याचं काम ते करतायत. हे लोकांना नंतर कळायचं की ज्या अर्थी आपल्याला आज शिव्यांचा बडीमार सहन करावा लागला त्या अर्थी आपल्या अनेक जन्माचं कर्म जाळायचं काम चिलेदेवांनी, दत्तगुरूंनी, ओम दत्त चिले, त्यांनी आज आपलं काम ते केलेलं आहे असं वाटायचं भक्तांना. मनात आलं की कुठेही हे सगळं बाह्य देखावा, हातामध्ये केव्हा तरी एखादी दारूची बाटली असेल, कधी मदिरा प्राशन करतायत, कधी काय करतायत, कधी कसं वागणं, कधी उन्मत्त असं वागणं. म्हणून मी काल वर्णन करताना केलं होतं की देहंच तन्न चरम स्थित मुत्थितम वा सिद्धो न पश्यती यतोध्यगवत स्वरूपम. सिद्ध अवस्थेला गेलेले ते असे महान पुरुष अवलिया कसंही वागायचे. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव बखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परमम मंगलमसी. सगळं वागणं अमंगल होतं पण त्यांच्या अमंगल वागण्यातून लोकांचं मात्र मंगल होतं. ती शंकरहा आलेल्या भक्तांचं, समोर आलेल्या तळमळून आलेल्या भक्तांचं शम म्हणजे करायचे, म्हणजे खऱ्या अर्थाने शंकर हे नाव त्यांचं धारण केलेलं होतं त्यांनी. आता या महाराजांच्या विषयी बाबूराव अथणे नावाचे त्यांचे एक शिष्य आहेत, त्यांनी परब्रह्मगुरु चिलेदेव नावाचं एक पुस्तक लिहिलं. डॉक्टर बाबा गुप्ते ज्यांचा आम्हाला खूप जवळून संपर्क, आमच्या गुरुपरंपरेमध्ये ते येत असत, बाबा गुप्ते, डॉक्टर गुप्ते, ज्यांची राजारामपुरीत 14व्या गल्लीमध्ये तिथे चिले महाराजांची गादी पण आहे. त्या बाबा गुप्त्यांचा, डॉक्टर गुप्ते बाबांचं रामेश्वरच्या यज्ञात असतील, काशीच्या यज्ञात असतील, आमच्या बेळगावच्या राम मंदिरात त्यांचं येणं जाणं झाल्यामुळे चिले देवांच्या असंख्य गोष्टी आम्हाला गुप्ते बाबांच्याकडे, मी कोल्हापुरात शिकायला असताना बाबा गुप्ते बाबांच्याकडे जायचो. चंदनी सुगंध नावाचं त्यांचं पुस्तक, ज्याचा संदर्भ मी आत्ता सांगतोय, त्या चंदनी सुगंध नावाचं पुस्तक, ती जी क्लिप फेसबुकवरती व्हायरल झाली त्या क्लिपमध्ये जे गृहस्थ त्यांचे पाय चेपतात चिलेदेवांचे,
मी पुन्हा हा संदर्भ सांगतो. जे गृहस्थ चिलेदेवांचे पाय चेपतात भजन करताना, ते कोट घातलेले दुसरे जे असे सडपातळ जे ग्रस्त आहेत त्यांचं नाव बाबा गुप्ते आहे, डॉक्टर बाबा गुप्ते. त्या डॉक्टर बाबा गुप्त्यांनी चंदनी सुगंध नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर श्रीपाद कशाळकर नावाचे त्यांनी मी पैजाराचा दास नावाचं पुस्तक लिहिलं. आणि चिलयानंद नावाचा लीला ग्रंथ लिहिला. आणखीन एक ताई आहेत विजया गाठ, त्यांनी परब्रह्म सद्गुरू श्री चिले महाराज नावाचं पुस्तक लिहिलं. अशी अनेक पुस्तकं चिले महाराजांच्या लीला वर्णन केलेली आहेत. आणि चिले महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की ते अत्यंत भजनानंदी होते. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. चिले महाराजांना एवढं भजन आवडायचं की तंद्री लागली की ते समोरच्याला म्हणायचे भजन म्हण. मग त्यांना कुठलीही भजन आवडायची. पांडुरंगाचं आवडायचं, शंकराचं आवडायचं, दत्ताचं आवडायचं. त्यांना कुठल्याही देवाचं वावडं नव्हतं. कुठल्याही देवाचं भजन ते ऐकायचे. त्यांच्या चरित्रात वर्णन आहे की चिले महाराजांना झाला महार पंढरी राया नाथा, काय सांगू मी देवाची मात, झाला महार पंढरीनाथ, हे भजन फार आवडायचं. विसरू कसा मी गुरुपादुकेला, हे जे गुरुपादुकाष्टक म्हटलं जातं, ते कधीतरी तंद्री लागली की समोरच्या म्हणायचं हां ते गुरुपादुकाष्टक म्हण, की मग कोणीतरी म्हणायचं ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा, मग ते कोणीतरी म्हणायला लागायचं. मग मध्येच तंद्री लागल्यानंतर त्यांना शंकर महाराजांची आठवण आली की शंकर महाराजांचं भजन म्हणायचे. हे भगवंता दीन दयाळा शरण मी आलो तुला, शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. हे अखंड भजन मोठ्याच्या मोठं फार छान आहे. ते शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा हे भजन म्हणायला लावायचे. किंवा पंढरी नामाचा बाजार, पंढरी होतो जय जयकार, पंढरी नामाचा बाजार, पंढरी होतो जय जयकार, हे भजन म्हणायला लावायचे. किंवा त्यांच्या अतिशय आवडीचं भजन म्हणजे ते पैजारवाडीला बसलेले असताना सतत असं हात करायचे, बोट करायचे आणि म्हणायचे, या या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा, या या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा, गोकुळ उतरले रामा, गोकुळ उतरले रामा, या या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. हे त्यांच्या अतिशय आवडीचं असं भजन होतं. पैजारवाडीला या या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा हे भजन म्हणायला लागले की ते तल्लीन होऊन नाचायला लागायचे. अशा त्यांची कृती सगळ्या एखादी कोलांटी उडी मारतील, मध्येच कुठेतरी काहीही बोलतील फट दिशी. तुम्ही म्हणाल त्यांच्या विक्षिप्त आहेत, तर एखाद दुसऱ्या तरी गोष्टी सांगा. निश्चित सांगतो. आज त्यांचं एवढं का भरभरून बोलतोय ते मी आपल्याला सांगणारच आहे. काही जणांना त्याचं कारण माहिती आहे, परंतु एक एक छोट्या छोट्या का होईना पण गोष्टी 2-2, 3-3 मिनिटाच्या मी आपल्याला सांगतो. फार इंटरेस्टिंग आहेत. फारच चंदनी सुगंध पुस्तक मिळालं. ते आता आउट ऑफ प्रिंट आहे की नाही मला कल्पना नाही. आउट ऑफ प्रिंट असेल कदाचित, पण आपण चौकशी करा. पण काही काही गोष्टी ज्या मी ऐकल्या, चिले महाराजांची कृपा झालेल्या एका व्यक्तींच्या सहवासात राहायला मिळालं. त्यामुळं ते मी खूप जवळून पाहिलेले आहेत प्रकार. माझ्या हातावरती सुद्धा, पायावरती सुद्धा सिगरेट ओढता ओढता ते चटके दिलेले आहेत त्यांनी, की ज्याच्यामुळे इथे इथे काही काही ठिकाणी आहेत, इथे दिसत आहेत, पायावरती आहेत, पाय दाबत असताना. त्या तंद्रीमध्ये चिले महाराजांची कृपा झालेले एक सत्पुरुष होते त्यांनी. त्यामुळे मी ते चिले महाराजांच्या लीला जवळून त्यांच्याकडनं ऐकलेल्या त्या थोड्याशा आपल्याला या निमित्ताने शेअर करतो, सांगतो. चिले महाराज एकदा एका रिक्षात टाकतो रोज किती जिभेवरती बोलताना किंवा यूट्यूबवरती बोलताना कशाला ती शिवी द्यायचे, फोदरीच्या म्हणायचे समोरच्याला. आता सांगूनच टाकली मी शिवी तुम्हाला, कारण त्याशिवाय त्या शिवीतला ते एकदम ए फोदरीच्या चल मला फिरव म्हणले सगळं कोल्हापूर. ती शिवी त्यांची आधी पेटंट होती. काल सांगता सांगता जरा वाणीला खूप मुरड घातली, पण पेटंट शिवी होती भांचोद. ते या दोन शंकर महाराज भाड्या म्हणायचे, हे परवा सांगितलं. अक्कलकोट स्वामींच्या असंख्य शिव्यांच्या लाग. चिले महाराज तोंडातून फोदरीच्या म्हणायचे. त्या एका रिक्षाला म्हणे, ए फोदरीच्या चल मला अख्खं कोल्हापूर फिरव म्हणले. कोल्हापूर फिरव म्हणल्यानंतर
कोणी नाही म्हणायचं नाही त्यांना, कारण अतूट विश्वास होता. ऐसा संती चर्चा झाली 2 दिवसापासून. एकदा पूर्ण विश्वास झाला की ते जे कोण आहेत ते ग्रेट आहेत, ते जे कोण आहेत ते अपूर्व, त्यांचे अधिकार आहे, ते सांगतील तेवढं ऐकायचं. त्या रिक्षेवाल्याने त्यांना सकाळपासून फिरवायला सुरुवात केली. देवा आता कुठं जायचं? हां, आता राजारामपुरीतल्या 14व्या गल्लीत चल. मग 14व्या गल्लीत नाही, आता मला शाहूपुरीत नाही, आता मला शुक्रवार पेठेत नाही, आता मला रंकाळ्याकडे नाही. दिवसभर चालू आहे आणि सकाळपासनं तो चालवतोय रिक्षा. चरित्रात वर्णन आहे. दुपार झाली, त्याने फक्त एवढं विचारलं, देवा थोडं पेट्रोल घालायला लागेल, थांबायचं का? चरित्रात वर्णन आहे, ते काढ म्हणले तुझं, ते काय ते काढते, पेट्रोलच्या इथलं काढते, झाकण काढ. आणि मग तिथे त्यांनी लघुशंका तिथे केली, असं वर्णन आहे. होय, आपण ऐकताय ते चुकीचं नाही. ते लघुशंका तिथे केली आणि ते चालव म्हणले, तुला बाकीचं कशाला पाहिजे, तू फक्त मी सांगतो तिकडं तिकडं फिरव. कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं तर सगळं कोल्हापूर मनातील तिकडे, चल त्र्यंबोली मातेकडं चल, चल इकडं चल, चल तिकडं चल, वाटेल तिथे अख्खा दिवसभर 14 तास 15 तास तो रिक्षेवाला त्यांना फिरवायचा. कधी कधी तंद्री लागली तर रिक्षातच ते झोपायचे. रिक्षात झोपून राहिलेले आहेत आपल्याला. आणि हे आपल्या लोकांनी नाही केलेले, फॉरेन कंट्रीतले परदेशातली लोक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायला आले आणि त्यांनी त्यांची फिल्म लांबनं घाबरत घाबरत, कारण कुठं काहीतरी बोलले आणि कुठे अंगावर धावून आले आणि काही दगडच भिरकावून मारला तर काय करायचं. तर त्या फॉरेन कंट्रीतल्या लोकांनी बनवलेल्या काही क्लिप्स आहेत, त्या आहेत उपलब्ध इंटरनेटवरती. तर ते कधी कधी त्यातल्या एका व्हिडिओमध्ये ते असे रिक्षात झोपलेले पण आपल्याला बघायला मिळतील. मी सांगतोय हे उगाच काहीतरी सांगत नाही आहे. रिक्षात झोपले की तासन तास 2-3 तास तिकडेच. मग कधी कधी पूर्ण दिवस रिक्षा चालवली पण रिक्षातलं पेट्रोल संपलं नाही. यांनी लघुशंका त्या ठिकाणी केली आणि पूर्ण गाडी, कुठलंही पेट्रोलची मर्यादा असते शेवटी, अशा काही काही लिहिल्या. कितीतरी. एक प्रोफेसर त्यांच्याकडे पैजारवाडीला नमस्काराला गेला, कोल्हापूरच्या याच्यात शिकवायला असलेल्या कॉलेजचा. शेवटी मर्यादा म्हणून काहीतरी गोष्टी असतात. तो म्हणाला, देवा नमस्कार करायला आलो होतो, आता म्हणले इथनं जायचं नाही. या म्हणून मी काल बोलताना म्हणालो होतो की हे हवेत उडणारी विमान असतात, त्यांच्या शाण्या माणसानं नादाला लागायचं नाही. ती एकतर जमिनीवर येऊ शकत नाहीत किंवा आपण त्यांना धरू शकत नाही, आणि एकदा जर त्यांनी धरलं तर आपली सुट्टी नाही, आपली सोडवणूक नाही. तो जो नमस्काराला आला होता त्याला त्यांनी सांगितलं, आता मुकाड्याने इथं राहायचं, पैजारवाडीत 3 दिवस राहायचं. त्याने हात, देवा चिले देवा, अहो मला ऑफिसला जर माझी सही झाली नाही तर मला 3 दिवसाची जर रजा पडली तर मला हाकलून काढतील. ते म्हणले, तुला काय करायचं रे, गप बसायचं म्हणले ते, आणि इथनं हलायचं नाही म्हणले पैजारवाडीतनं. चरित्रात वर्णन आहे. तो 3 दिवस पूर्ण ऐसा संती विश्वास, परमार्थातला जो विश्वास महत्त्वाचा असतो आहे तिथेच दृढ राहिला. तिथं बसून त्याला काय जी उपासना सांगितली ती तो करत बसला. आणि 3 दिवसानंतर जेव्हा तो गेला तेव्हा असं त्या चंदनी सुगंध का कुठल्या पुस्तकात वर्णन आहे की त्या प्रोफेसरच्या त्या दिवशीच्या त्या ज्या प्राध्यापकांच्या ज्या सह्या असतात तिथे त्याची सही तिथे आहे. मग त्याचे तास कोणी घेतले, मग त्याची तिथे सही जाऊन कोण करत होतं, हा प्रज्ञावंतासाठी आणि बुद्धिवंतांसाठी विचार करण्याचा वेगळा विषय आहे. जो पूर्ण संतांवर विश्वास ठेवतो त्यांच्या आयुष्यात काहीही चमत्कार घडू शकतात. चिले महाराज पौर्णिमेला यायचे. खूप खूप गोष्टी आहेत. एकदा एकाला काय म्हणतो आपण त्याला, शौचा वाटे रक्त पडत होतं, आपण त्याला काय म्हणतो, मूळ व्याधीचा त्रास होता. म्हणजे काय कुठल्या तंद्रीत बोलतील. म्हणून मी 2-3 दिवसापासून सांगतोय की तयाचे पिसाट शब्द ऐको जाता वाटेवेद. ते काहीही बोलतील पिसाटल्यासारखं, पण त्या बोललेल्या शब्दांना खरेपणा दत्त महाराज आणत असतात. देवत्याला आणावा लागतो सहज बोललेल्या गोष्टींना. याही स्वैर कथा तेशाम, भागवतकार सुद्धा स्वैर शब्द वापरतात. याही स्वैर कथा तेशाम म्हणजे त्यांच्या तोंडातनं निघालेल्या स्वैर गप्पा उपदेशाहा भवंतिताहा, त्या समोरच्याच्या हितकारक असतात. हे जे भागवतात लिहिलं 5000 वर्षापूर्वी, ते अशा सत्पुरुषांच्या अनुभवातनं कसं येतं. एखाद्याला मूळ व्याधीचा त्रास होता, एवढंसं जरी कणभर जरी तिखटाचा भाग पोटात गेला की त्याला शौचावाटे रक्त पडायचं. आणि चमत्कार असा झाला, तो लोक जायची तळमळीने, नमस्काराला गेला, देवा मला कनी फार मूळ व्याधीचा त्रास होतोय बघा, काहीतरी मला औषध सांगा त्याच्यावरती. आता हे यांच्या तंद्रीत
कधी कधी ती हातात एवढी चपटी, ज्याला चपटी म्हणतात, एवढीशी बाटली दारूची, ती कुठेतरी आपली गट 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 पित आहेत. त्या तंद्रीत लोक बाह्य बाह्य आचार पाहतात, भ्रमिष्ट होतात. काही लोक शिव्या घालतात, परस्पर गेले की हे टाळ्या वाजवतात, चला आपलं काम झालं. आपल्याकडं ही नवीन पिढा काही आली नाही, पण त्यातून जो घट्ट भाव धरून आला त्याचं कल्याण झाल्याशिवाय होणार नाही. देवा, मला हा मूळव्याधीचा त्रास होतोय बघा, काय तरी करून दूर करा. आता हे तंद्रीत बोलणं वागणं. एक दोन घोट प्यायले आणि पटकन म्हणाले, जे शेजारी होते त्याला सांगितलं, याला तांबडा पांढरा रस्सा खायला घाला म्हणले. आता बघा इथे मजा काय असते बघा, कॉन्ट्रास्ट. एवढा एक कण तिखटाचा खाल्ला तर शौचा वाटे रक्त पडतं म्हणणारा माणूस, त्याला कोल्हापुरातलं ते तिखट झणझणीत कट ज्याला म्हणतात तो खायला घाला म्हणून एका शेजारच्याला सहज बोलून गेले. आता ते जे आजूबाजूचे होते त्याने सांगितलं, देवाने सांगितलंय हा उपचार आहे तुझ्यावरती, ते तुला घ्यायला पाहिजे. जबरदस्ती नाही आहे, तुझी जर श्रद्धा असेल तर घे. आणि असं वर्णन आहे की त्याने ते घेतल्यानंतर, म्हणजे शास्त्रे मर्याद बोलती सद्गुरू अमर्याद, हे दासबोधातलं वाक्य किती सही सही बसतं इथे, की शास्त्रे एका मर्यादेत बोलतात पण सद्गुरू अमर्याद, ते बियॉन्ड द बार्स अँड कंडिशन्स, ते त्याच्या सगळ्याच्या परे असतात, त्या सगळ्या चौकटीच्या पलीकडे असतात ते. तर त्यांनी त्या पद्धतीने काही काही लीला त्या ठिकाणी केल्या. अनेक अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत. एक जण होता की एक जण असा होता की त्याने कुटुंब होतं कोल्हापुरातलं. असं वर्णन आहे की कोल्हापुरात एकदा त्याने असाच एखाद्याला धक्का मारला. पोहता येतं का तुला? वाडीला एक जण आला होता, पौर्णिमेला चिलेदेव आले होते. पोहता येतं का तुला? म्हणला नाही. धक्का मारला, तो पाण्यात बुडला असं चौकांना वाटलं, पण तो बुडला नाही. तो पाण्यात गेला नरसोबाच्या वाडीला आणि त्यांना त्या दिव्य वाडीचं दर्शन त्या बुडलेल्याला झालं आणि तो तिथून उठला, तो थेट हिमालयामध्ये गेला आणि साधनेला गेला. अशा अनेक अनेक लीला चिलेदेवांनी केल्या. एक कोल्हापुरामध्ये एक दाम्पत्य होतं, ते नित्य गुरुचरित्र नंतर नित्य गुरुचरित्र वाचणारं ते दाम्पत्य होतं आणि नरसोबाच्या वाडीची दर पौर्णिमेला वारी करणार होतं. प्रापंचिक कारणाने काहीतरी समस्या होत्या, मग कोणीतरी कोणी काही सांगितलं. मग माणूस जेव्हा अडतो तेव्हा तो काहीही करतो. कोणीतरी सांगितलं इथे पैजारवाडीला चिलेदेव म्हणून आहेत, ते दत्त महाराजांचे अवतार आहेत, तुम्ही तिथे जाऊन नमस्कार करा. ते दोघं नवरा बायको आले. आधी तर त्या शास्त्रीय पद्धतीने पालन करणाऱ्या ब्राह्मणाचा तेवढी धारणा पक्की नव्हती, पण बायको म्हणाली की आपण सगळे पर्याय पाहिले तर इकडे जाऊन बघूया, त्यांनी काही आपल्याला सुचवलं तर. ते पती पत्नी दोघंही आले. असं वर्णन आहे की ज्यांच्याकडनं मी श्रवण केलं त्यांच्याकडनं असं ऐकलं की बशीमध्ये होती दारू, दिसायला दृश्य रूपाने दारू होती, ती बशीमध्ये ओतून ते पित होते. आणि हे पिता पिता मध्येच कोणाला तरी तो समोर जो ब्राह्मणाला त्याला सांगितलं, हां काय काम आहे? म्हणाले असं असं हे आहे, हे पी म्हणाले. त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. मी एवढा गुरुचरित्र वाचणारा, मी नरसोबाच्या वाडीला पौर्णिमेला जाणारा, आणि हे आता मी कोणाच्या संगतीला आलो, हे मी काय करतोय? पण त्याच्या पत्नीनं निर्देश केला की आपण आलोय, त्यांनी सुचवलं आहे. आणि ज्या क्षणी त्याने त्या बशीतनं ते प्यायला सुरुवात केली, नरसोबा वाडीच्या तीर्थांचा, पादुकांवरच्या तीर्थाचा वास तिथे यायला लागला. डोळ्यातनं घट्ट गळगळ पाणी यायला लागलं, पाय घट्ट पकडले. अशा अनेक 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 लीला चिलेदेवांनी केल्या. आणि असं वर्णन आहे की 1986ला त्यांनी लौकिक अर्थाने आजच्या दिवशी लौकिक अर्थाने त्यांची पुण्यतिथी, म्हणजे तो दिवस आजचा चैत्र वद्य चतुर्दशीच्या दिवशी लौकिक अर्थाने आपलं संपूर्ण जीवन कार्य करून त्यांनी अनेक अनेक लीला, कोल्हापुरात ते फिरत होते, नाशिकला फिरत होते, पुण्याला फिरत होते. अनेक अनेक शिष्य त्यांचे कोल्हापूर, पुणा. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये ओम दत्त चिले अशी एक प्रसिद्ध विभूती श्रद्धायुक्त अंतःकरणाने लोक आजही त्यांना अतिशय श्रद्धेने मानतात. ह्या गोष्टी शेवटी श्रद्धेच्या जगात घडणाऱ्या आहेत. बरं, ह्या गोष्टी आत्ता मी ज्या आपल्याला सांगितल्या त्या काहीतरी अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठी नसून ज्या घडलेल्या आहेत, ज्या इतिहासात कोल्हापुरातल्या कुठल्याही गल्लीबोळात आपण गेल्यानंतर कोल्हापुरातली लोक आजही आपल्याला त्यांच्या अधिकाराविषयी सांगतील. किंबहुना असे अनेक लोक आजही सिद्ध पुरुष असे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या श्रद्धेच्या जगात जगणाऱ्या लोकांसाठी या गोष्टी केवळ
घडलेल्या काय आहेत ते सांगतोय. कोणी कोणी आता इथे लिहिले निषेध निषेध, तर निषेध कोणाला करायचा असेल तर अवश्य करा, काही हरकत नाही. पण ह्या कोणी अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठीची गोष्ट नसून ज्या गोष्टी लोकांनी प्रत्यक्ष चक्षुर्वै सत्यम अनुभवल्या, त्यांच्यावरती दृढ श्रद्धा ठेवून अनुभवल्या, त्या लोकांना आलेल्या अनुभूतीच्या गोष्टी फक्त मी आपल्याला ज्या ऐकल्यात त्या सांगितल्या. ह्याच्यातनं कुठे अंधश्रद्धा निर्माण करण्याचा हेतू नाही. ह्या लोकांनी अनुभवलेल्या गोष्टी आपल्या पुढे ठेवल्या. आपला कोणाचा जर त्याविषयी विश्वास नसेल तर काही हरकत नाही, पण जे श्रद्धाळू आहेत, ज्यांना चिले महाराजांविषयी जाणून घ्यायचं असेल, त्यांना आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचं चरित्राख्यान कळावं, थोडं थोडं का होईना पण त्यांच्याविषयी कळावं, म्हणून आज त्याविषयी 1986 साली चिले महाराज चतुर्दशीच्या दिवशीला पुण्यतिथी त्यांची झाली. आज बघता बघता 34 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे काल आपण अक्कलकोट स्वामींची पुण्यतिथी, वैशिष्ट्य असं आहे की आज चिले महाराजांची पुण्यतिथी आहे. तर आजच्या दिवशी त्या महान अधिकारी सिद्धपुरुषांचं म्हणजे चिले देवांचं स्मरण आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये करूया आणि थांबूया. हे सगळं जग ज्या संकटात आहे त्या संकटातून लवकरात लवकर निवृत्त होऊ द्या आणि सगळ्यांना हा लढा लढण्यासाठी एक उत्तम प्रेरणा, बळ, एक मनशक्ती, एक शारीरिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती प्रत्येकाच्या मागे आपापल्या गुरुपरंपरेची निर्माण व्हावी अशी प्रार्थना आजच्या दिवशी चिले देवांच्या चरणी करतो, अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी करतो आणि आपापल्या सर्व इष्टदेवतेच्या चरणी करूया. आणि आज इथेच थांबू. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अशा पद्धतीची मंगल आणि इथे थांबूया. आपण राहा, काळजी घ्या, आपल्या घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या. ज्या ज्या शासनाने दिलेल्या निर्देशित केलेल्या सूचना आहेत आणि आपण स्वतः स्वस्थ राहा आणि आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. म्हणजे हा लवकरात लवकर हा विषय कोरोनासारखा आटोक्यात येण्याचा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल. सगळ्यांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. उद्या आणि परवा 2 दिवस नारायण स्वामींचं चरित्राख्यान जर सांगता आलं तर त्याच्यावरती सांगण्याचा प्रयत्न करीन की नारायण स्वामींचं दिव्य चरित्र की जे दत्त संप्रदायातले नरसोबाच्या वाडीत त्यांचं काय विशेष महत्त्व आहे. कारण उद्या आणि परवा 2 दिवस अमावस्या आलेली आहे. उद्या अमावस्या आणि परवाच्या दिवशी अमावस्या, असं 2 दिवस अमावस्या विभागून आलेली आहे. त्यामुळे उद्या आणि परवा 2 दिवसात नारायण स्वामींचं जर चरित्र सांगता आलं तर उद्या परवा म्हणजे सांगण्याचा निश्चित प्रयत्न करीन. काही जणांनी लिहून पाठवलं आहे, त्यामुळे शब्द देत नाही, पण उद्या किंवा परवा जमलं तर नारायण स्वामींचं चरित्राख्यान नक्कीच आपण पाहता आलं तर नक्की पाहूया. आज इथेच थांबूया. सगळे मिळून प्रार्थना करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभत्वं सदैव. श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तो उपस्त्वं. त्राता योगक्षेमकृत् सद्गुरु सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिञ्च दैन्यं. भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता. त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं. सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् सक्तिं चाखिलानन्दमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं. प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त.